नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. मनोज जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण. अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक. सरकारनं 2 दिवसात अधिवेशन बोलावून अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करावं, जरांगेंची मागणी. छगन भुजबळांना पुन्हा एकदा जीव मारण्याची धमकी. भुजबळांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचं नाशिक कार्यालयामध्ये पत्र. कार्यकर्त्यांकडून पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी. छगन भुजबळांना 2018 पासून आजपर्यंत 4 वेळा जीव मारण्याची धमकी. दरम्यान अनेकदा धमक्या आल्या, पण घेतलेली भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. भुजबळांना आलेल्या धमकीची दखल घेण्यास सरकार सक्षम, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तर राज्यामध्ये सध्या जे सुरू आहे ते अनाकलनीय, चंद्रकांत पाटलांचं. संजय राऊतांकडून गुंड व्यंकट मोरेचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो ट्विट. व्यंकट मोरेवर नाशकामध्ये हत्या, अपहरण, दरोडेसारखे अनेक गुन्हे, राऊतांचा आरोप. व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहेत, राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठाकरे बोलणार. अभिषेक गोसाळकर गोळीबार प्रकरणावरही उद्धव ठाकरे बोलणार. आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य व्हायरल. आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका, चिमुकल्यांना बांगरांचा अजब सल्ला. IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ. समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल. वानखेडेंविरोधात PMLA कायद्यानुसार गुन्हा दाखल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर. सदाशिव पेठेमधील इतिहास संशोधक मंडळाला राज ठाकरे भेट देणार, तर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर. शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार, तर पालघर महासंस्कृती मेळाव्याला लावणार. ठाकरे गटाचे लोकाधिकार समिती महासंघानं उद्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशन. उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार. आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता संसदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या निरोपाचं भाषण. निवडणुकीपूर्वी मोदी काय बोलणार याकडे लक्ष. आज संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये राम मंदिरावर चर्चा होणार. भाजपकडून खासदारांना व्हीप जारी. पुण्यामध्ये हिंदू महासंघाचं जागरण गोंधळ आंदोलन. मनोज जरांगे आणि छगन भुजबळांच्या विरोधात आंदोलन. जरांगे आणि भुजबळ समाजाला फसवत असल्याचा आरोप. राज्यामध्ये जून महिन्यापासून ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. तब्बल 800 अभ्यासक्रमांचं मोफत शिक्षण मिळणार. उद्या रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे, हार्बर रेल्वेवर पनवेल ते बार्शी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. मुंबईतील मेट्रो 3 भूमिगत मार्गिकेमधील गाड्यांची अंतिम चाचणी रखडली. गाड्या ताफ्यामध्ये येऊनही अंतिम चाचणी नाही. सीईटी परीक्षा शुल्कामध्ये 200 रुपयांनी वाढ. सीईटी परीक्षा शुल्कामध्ये वाढ केल्यानं हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार. विद्यार्थ्यांकडून विरोध. नवीन शैक्षणिक वर्षापासून 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सेलिब्रिटी स्कूल अभिनव उपक्रम. 18 कलागुणांशी संबंधित ऑनलाईन प्रशिक्षण मार्गदर्शन केले जाणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं. शहाड ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सिग्नलच्या प्रतीक्षेमध्ये लोकल गाड्या उभ्या असल्यानं चाकरमानी संतप्त. मुंबईतून 15 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त. 7 जणांना अटक. अंमली पदार्थ विरोधी विभागाची धडक कारवाई. रत्नागिरीच्या समुद्रामध्ये बोट बुडाल्याचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद. भगवती बंधाऱ्याजवळ समुद्रामध्ये बोट बुडाल्याची घटना. इतर बोटींच्या मदतीनं मच्छीमारांना वाचवण्यात यश. शरद मोह हत्या प्रकरणामध्ये आरोपींना 7 दिवसांची मोक्का कोठडी. गणेश माने, विठ्ठल शेलार यांच्या मोबाईलमधून 6 ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती. आतापर्यंत 7 गाड्या जप्त. पुण्यामध्ये बुलेटचे 571 सायलेन्सर जप्त. बुलेट सायलेन्सर विरोधात वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा. बिल्डर नेमण्यात म्हाडाची मनमानी चालू देणार नाही. वांद्रे सोसायटी प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून म्हाडाची कानउघडणी. मुंबईमध्ये 1,20,000 मोफत वर्गीकरण कचरा डब्यांचं वितरण. 4 महिन्यांपासून रखडलेलं. आतापर्यंत केवळ 227 सोसायट्यांकडून वर्गीकरण कचरा डब्यांची मागणी.